धन्यवाद. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोके या गावात एका शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या संदर्भात आपल्याबरोबर महाराष्ट्र न्यूजला संबंधित शेतकरी जोडलेले आहेत. बघू त्यांच्या तोंडून काय प्रतिक्रिया आहे ते. नमस्ते, नाव सांगा. नमस्कार, माझं नाव विशाल धोंडीराम लंगडे. मी ढोकी या गावचा रहिवासी आहे. ढोकी गावात गट नंबर 382 मध्ये क्षेत्र आहे. क्षेत्र जवळपास एक 5 एकर क्षेत्र आहे आणि क्षेत्राच्या तिन्ही बाजूला आहे ना पाणी आहे. महाराष्ट्र शासनाचं भूसंपादन आहे. मग या शेताला जाण्यासाठी शेतरस्ता जवळपास 2012 केलेला होता. या रस्त्याला त्यावेळेसचे तत्कालीन तहसीलदार डॉक्टर अभिजित पाटील साहेब आणि तलाठी बहिरमल साहेब यांनी आहे ना दोघांनी इथे येऊन जवळपास 2 दिवस थांबून हा रस्ता करून दिलेला होता, मोकळा करून दिलेला होता. आजपर्यंत 2012 पासून आज 2025 पर्यंत वहिवाटीला रस्ता आहे व ह्याच रस्त्याने येत जात आहोत. पण संबंधित शेतकरी त्यावेळेसचे जे शेतकरी होते अडवणूक केलेले, त्यामध्ये ते अल्ताफ शेख त्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक रस्त्याला पाणी सोडलेलं आहे. मग ह्या रस्त्याला पाणी नेमकं ज्या टायमाला ऊस जायचा आहे त्या टायमालाच पाणी सोडलेलं आहे. काल बैलगाड्या 7 आलेल्या होत्या तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या. ती बैलगाड्या काल आलेल्या होत्या, त्या सुद्धा बैलगाड्या गेलेल्या नाहीत. जसाच्या तसा जवळपास एक 6 एकर ऊस उभा आहे. ह्या ऊसाचा पंचनामा माननीय तहसीलदार साहेबांनी, मंडल अधिकाऱ्यांनी करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. आता सध्याला तर कायदा आहे, बावनकुळे साहेबांनी कायदाच काढलेला आहे की कुठल्याही शेतकऱ्याचा शेतरस्ता कुणालाही अडवता येत नाही. मग एवढं सगळं असताना ही लोक अडवतात कशी? याचं प्रशासनाने मला उत्तर द्यावं. तहसीलदार साहेबांनी ज्यावेळेस तुम्हाला रस्ता मोकळा करून दिला त्यावेळेस ते समोर असतील की? होते त्यावेळेस त्यांच्या सहमतीने त्यावेळेस समोर होते. त्यावेळेस त्यांनी त्या प्रस्तावावर सह्या केल्या असतात. हो, केलेले आहेत. आता जवळपास 2012 ते आज 2025 आहे. इतके वर्ष आम्ही ह्याच रस्त्याने येत जातो. नेमकं ऊस जायच्या टायमाला ही लोक पाणी सोडतात. दुसरा तर पर्यायी व्यवस्था काही दुसरा पर्याय रस्ता नाही, कारण भूसंपादन आहे. महाराष्ट्र शासनाची तिन्ही बाजूने जमीन आहे, पाणीच आहे, तळच आहे. ह्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, पाणी भरपूर आहे. धन्यवाद. त्यांचे वडील माझे सैनिक या ठिकाणी महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. बघूया त्यांच्या प्रतिक्रियेमधनं काय आपल्याला जाणून घ्यायला मिळतं. नमस्ते, नाव सांगा. नमस्ते, मी माझे सैनिक धोंडीराम शंकर लंगडे. मी मिलिटरीमध्ये 18 वर्षे 3 महिने 4 दिवस सेवा केलेली आहे. 96ला आल्यानंतर 5 एकर जमीन मी इथं घेतलेली आहे. या 5 एकर जमीन आजपर्यंत मी वहिवाटी करीत आहे. आज 5 एकर माझा ऊस उभा आहे, फक्त कारखान्याला जाण्या वाचून. आणि इथल्या शेतकऱ्यांनी मला जाणून बुजून काल पाणी सोडलेलं आहे रस्त्यावर. वारंवार मला जाता येता त्रास देतात. प्रत्येक वर्षी असंच होतंय. तरी याला प्रशासनानं माझी दखल घ्यावी व माझ्या सैनिकाला न्याय द्यावा, हीच माझी विनंती आहे प्रशासनाला. जर तुमच्या ह्या बातमीच्या माध्यमातून जर नाही न्याय मिळाला तर पुढले सिच्युएशन काय असेल? 1 तारखेपासून मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार. ते सांगतील की 1 तारखेला तुम्हाला बसता येणार नाही, आचारसंहिता चालू आहे. चालेल, आचारसंहिता संपल्यावर बसल. तोपर्यंत माझ्या ऊसाची यांनी व्यवस्था करावी. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा बसतो, पण माझ्या ऊसाची नेण्याची काहीतरी व्यवस्था करावी यांनी. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहत आहात, या शेतकऱ्यांनी स्वतःच्या भाषाशैलीमधून त्यांच्यावर म्हणजे किती आघात होतोय. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे 1.5 वर्षापासून जे मेहनत करून ऊसाचं पीक आणलेलं आहे, ते ऊसाचं पीक अगदी आपण लहान बाळासारखं त्याचं संगोपन करतो. आणि त्याची जर अशी दयनीय अवस्था असेल तर या शासनाने या संदर्भात 1 तारखेपर्यंत ते अल्टिमेटम देतात आणि नुकसान झालेलं त्या शेतकऱ्याकडून संबंधित शेतकरी नुकसान भरपाई मागतात. याची अगदी गांभीर्याने दखल घेऊन याच्यावर
तातडीनं मार्ग काढून त्यांच्या तेरणा सहकारी साखर कारखान्यानं ऊस नेण्याची व्यवस्था करावी. तशी व्यवस्था नाही झाली तर ते बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.